मुश्रीफ साहेब राधा माणूस आहे, त्याच्यासारखा माणूस इथं कुठलाच नाही. मध्ये आज मुश्रीफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान राबवण्यात आलं आणि त्यावेळी मला अनिल पिस्तूल मध्ये मामा भेटले वडरग्याचे आणि माझ्या वडिलांचे दोस्त आहेत, त्यामुळे मी त्यांना थांबवलं आणि त्यांची विचारपूस केली. मामा कुठून आला सर? आम्ही वडरग्याहून आला. काय करायला आलेला उन्हाचं? आम्ही मुश्रीफ साहेब आलतं म्हणताना आम्हाला पेन्शन पाहिजे होती. पेन्शनची कागदपत्र इंदिरा मोरे यांनी कागदपत्र जोडून आम्हाला इथं आणून भेटवलंय आणि त्याच्यामुळे आम्हाला पेन्शन मंजूर झाली. झाली मंजूर? झाली मंजूर मामा? झाली. झालं. मग काय आतापर्यंत तुमचं वय किती मामा? माझं 84 वय. मग अजूनपर्यंत पेन्शन घ्यावं? नाही. मी आता चला सळईत नाही. आता शेवटच्या टप्प्यात आम्हाला इंदिरा मोरेने आम्हाला पेन्शन केली. काय आतापर्यंत का पेन्शन करायला नव्हतं? कोण करायचं आमचं? कोण आमच्या शिक्षणचं नाहीत. आम्ही अंगठा बहादूर, मग आम्हाला कुठली होणार पेन्शन होणार? बरं आता आम्हाला मुस्लिम साहेबांना आम्हाला मंजूर केली. गाडीत घालून इंदिरा मोरेच्या नवऱ्याने आम्हाला गणिकल्याला आणलं. होय गाडीत. नाही त्याला काटत हातात काठी जायची. होय हातात काठी जायची. लोक नाहीत, उभा नाहीत. नाही उशिरा तर एवढं उशीर तू आता बोलावलं तुला सगळं खरं उभारच वाटत नाही. मनाबाई चलाईत नाही म्हणतात. त्या माधू आणि इंदिरा मोरे यांनी पेन्शन केली. मला नकोच म्हणा तुम्ही, माझा तसं कुठं जायचं तरी यायचं म्हणून मी नको म्हटलं. तर काय करणार ते पेन्शनचं? आता मला बीपी आणि शुगर हाय आणि रक्तपत्राच्या गोळ्या ह्याच्यासाठी आता तेवढं उपयोगाचं बघ, बाकी काय नाही. ते महिन्यात तेवढा खर्च हायच बघतो. तेवढा आता साहेबांमुळे मिळणार साहेबांमुळे मला मिळणार. साहेबांनी आता ही पेन्शन दिली तुम्हाला, कसं वाटायलंय तुम्हाला साहेबांबद्दल? साहेबाबद्दल काय, मतदान आम्ही करतावच. आम्ही मतदान हे करतावच. कसं आहे साहेब? साहेब चांगला आहे. साहेब चांगला आहे सोडा. राजा माणूस. आता आम्हाला बरंच त्यानं सांगितलं, आम्हाला ते पटलं सोड. हो ऐकलं पटलं ते आम्हाला. गोर गरीबाचा माणूस हो. आणि आम्हाला त्याने भाषण केलेलं का नाही सगळं पटलं व्यवस्थित. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्लज.